पार्टी विथ डिफरन्स भासविणाऱ्या भाजपेंचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय। भाजपकडून ज्या टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याच टिपू सुलतानला भाजपने कधी काळी शहीद ठरवून त्याचे उदात्तीकरण केल्याचे पुरावेच समोर आले आहे। विशेष म्हणजे या उदात्तीकरणात मुंबई महापालिका महापौर पदाच्या खुर्चीत दिमाखाने विराजमान झालेल्या रितू तावडे याही त्यावेळी सहभागी होत्या। मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानची प्रतिमा झळकली आणि राज्यभर जणू काही आगडोंबच उसळला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया भाजपे यांना रान पेटवण्यास पुरेशी ठरली। गेल्या 2-3 दिवसापासून सपकाळ यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहे। टिपू सुलतान प्रकरणावरून भाजपकडून त्यांना एक प्रकारे विलनच ठरवण्याचा प्रयत्न केला जाते, पण याच टिपू सुलतानचे दस्तूर खुद्द भाजपेंनीच कधी काळी उदात्तीकरण केले होते। अर्थात तसे पुरावेच हाती आले आहेत। मुंबईतील एस पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन रफीनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजी नगर मार्ग क्रमांक 4 ला शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्याचा ठराव 26 जुलै 2013च्या प्रभाग समितीच्या सभेत मांडण्यात आला होता। हा ठराव नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी मांडला होता। विशेष म्हणजे हेच खरटमोल त्यावेळी प्रभाग समितीत भाजपचे एकमेव नगरसेवक होते। त्यानंतर 5 महिन्यांनी झालेल्या 24 डिसेंबरच्या स्थापत्य समितीच्या सभेत हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी घेण्यात आला। यावेळी एकूण 5 नगरसेवक उपस्थित होते। त्यात भाजपच्या होत्या रितू तावडे। याच रितू तावडे नुकत्याच मुंबईच्या महापौर पदाच्या खुर्चीत विराजमान झाल्या आहेत। एवढेच नाही तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 डिसेंबरला झालेल्या महापालिकेच्या सभेत हा ठराव बिनविरोध मंजूर करण्यात आला। या ठरावाला अनुमोदक होते उठसूट ठाकरे गटावर तोंडसुख घेणारे पार्टी विथ डिफरन्सचे, अर्थात भाजपचे अमित साटम। टिपू सुलतान केवळ काँग्रेसच नाही तर भाजपेंनाही तितकाच प्यारा आहे, हेच हा ठराव सांगतो। केवळ वेळ बदलली की भूमिकाही बदलते आणि विरोधाला विरोध म्हणून कोणत्याही मुद्द्याचे भाजपकडून राजकारण केले जाते, हेच सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनावरून सिद्ध होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक।